तर आता बातमी आहे शरद मोहोळ संदर्भात। शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर आलाय। साथीदारानेच घात केलेला आहे। पुणे गुन्हे शाखेने 8 जणांना ताब्यात घेतलंय। तर शरद मोहोळची ज्या कोथरूडमध्ये दहशत होती तिथेच भर दिवसा शुक्रवारी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे। कोथरूडच्या सुतारदरा भागातील याच ठिकाणी शरद मोहोळवर गोळीबार झाला। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। मोहोळवर 4 गोळ्या झाडल्या। यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली। त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। पुढे ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तर शरद मोहोळने पत्नीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा केला। शरद मोहोळ, त्याचे बॉडीगार्ड विठ्ठल गांडले, त्याचबरोबर नितीन कानगुडे आणि साहिल पोळेकर हे घराबाहेर पडले। सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या। पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी 2 गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली। शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला। गोळ्या झाडणाऱ्या 3 मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळाले। त्याचे आणखी 4 साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक XVU गाडी येऊन हजर होती। शरद मोहोळवर हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली। कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। शरद मोहोळला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गंभीर जखमी झाला होता। शरद मोहोळ याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथेच त्याला मृत घोषित केलेला आहे। शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही आपण पाहतोय। सीसीटीव्ही सध्या समोर आलाय। साथीदारानेच त्याचा घात केल्याची माहिती मिळतेय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही सध्या समोर आलेला आहे, तर या संदर्भात ताजा तपशील। हो प्रज्ञा, काल 1:30 वाजता शरद मोहोळचे गोळीबार करत हत्या करण्यात आली होती आणि काल रात्री पोलिसांनी या सर्वांना ताब्यात देखील घेतलं होतं, परंतु ही हत्या कशा प्रकारे झाली हे स्पष्ट झालं नव्हतं। परंतु आता आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत की शरद मोहोळची कशा प्रकारे पाठीमागून गोळ्या झाडत हत्या केलेली आहे त्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत की शरद मोहोळ हा पुढे चाललेला आहे आणि त्याच्या मागे त्याचे साथीदार चाललेले आहेत। शरद मोहोळचं लक्ष नसताना पाठीमागून त्याच्या मानेत गोळ्या घातल्या गेलेल्या आहेत। जी, म्हणजे शरद मोहोळची ज्या कोथरूडमध्ये दहशत होती अजिंक्य, तिथेच त्याला भर दिवसा त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे त्याच्या घरासमोरच हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळतेय। हो, काल शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता। जो आरोपी आहे साहिल, तो काल सकाळपासूनच शरद मोहोळच्या सोबत होता। तो सकाळी शरद मोहोळ सोबत जेवण देखील केल्याची माहिती त्यांनी समजते आणि जेवण करून दुपारी 1:30च्या सुमारास घराच्या शेजारून रस्त्याने ते सगळे चालत चालले होते आणि त्यांनी सगळं हे आखलेलं होतं। प्री प्लॅन ही घटना घडलेली आहे। त्यांनी ठरवून हे सगळं केलेलं आहे। शरद मोहोळ पुढे चाललेला असताना आणखी 2 साथीदारांनी पाठीमागून त्याला गोळ्या झाडलेल्या आहेत। अजिंक्य, कशा प्रकारे पोलीस आता सध्या या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत? रात्रीच शिरपोळ येथून हे सर्व आरोपी शस्त्रास्त्रांसह पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। पुणे पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी विशेष 3 पथकांची नेमणूक केली होती आणि रात्री त्यांना उशिरा ताब्यात घेऊन रात्री त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सर्व आरोपी आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। प्रज्ञा जी, धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर आलाय। साथीदारानेच त्याचा घात केलेला आहे। पुणे गुन्हे शाखेने 8 जणांना ताब्यात घेतलेला आहे। सर्व प्रकरणाचा सध्या कसून तपास सुरू आहे।